मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे आणि त्याच संदर्भात विजय वडेट्टीवार हे नुकतेच माध्यमांशी बोलत होते। विजय वडेट्टीवार यांनी ही अशी मोठी घोषणा केलेली आहे आणि मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। महत्त्वाची अपडेट, विजय वडेट्टीवार यांनी ही अशी मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी नुकतीच माध्यमांना या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। मवियाला बगल देत काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिलेला आहे आणि त्यामुळे आता मतांचं विभाजन होणार का किंवा मग या दोन्ही पक्षांना कसं मतदान होतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे आणि त्यामुळे निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी ही अशी मोठी घोषणा केलेली आहे। आता या घोषणेचा परिणाम निवडणुकांवर किंवा मतांवर कसा होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वबळावर लढण्यामागे काँग्रेसचा मुख्य उद्देश काय आहे हा सुद्धा प्रश्न आहेच। मात्र विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच ही घोषणा केलेली आहे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे। मवियाला बगल देत काँग्रेसचं एकला चलो रे पाहायला मिळतंय। स्वबळावर निवडणूक लढवली तर मुंबईमध्ये काँग्रेसला किती जागा जिंकण्याची अपेक्षा आहे हा सुद्धा प्रश्न आहे। त्यानंतर या निर्णयामुळे काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीमधील इतर पक्षांचं जे मतदान होणार आहे ते विभाजित होईल का हा सुद्धा प्रश्न आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून। जितेंद्र, मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे आणि त्याचा आता कसा परिणाम होणार आहे निवडणुकांवर किंवा महाविकास आघाडीवर? सध्या आपण पाहिलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलेले होते। मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक निवडणुका असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळणे अपेक्षित असतं आणि त्यामुळेच महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सामोरे जाताना दिसत नाहीये। कारण काँग्रेसचे नेते विजय थोडंसं थांबवते तुम्हाला जितेंद्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणजी आपल्या सोबत आहेत। विद्याजी नमस्कार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, त्याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाहीये कारण प्रत्येक पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणेच निर्णय घेतले जातात आणि जर प्रत्येकाला असं वाटत असेल की आपले पॉकेट तिकडे जास्ती आहेत त्या विभागामध्ये ते सीट्स मागितल्या जातात। पण आता काँग्रेसला जर असं वाटत असेल की मनसे आणि जर काय आपल्या सोबत आले तर आपले उत्तर भारतीय मतं कमी होतील तर त्यांची ते इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांनी केलंय। त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ, बाकी आम्ही काय करणार आहे दुसरं। आणि आमची एकच इच्छा आहे की सगळ्यांनी लढावं आणि ही महापालिकेवरती महापौर हा शेवटी महाविकास आघाडीचाच बसावा। कारण आता जरी सोबत नसलो तरी शेवटी एकमेकाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस निश्चितच आमच्या बरोबर येईल। कारण महाविकास आघाडीचे पक्ष हे सदैव इंडिया आघाडी म्हणून एकत्र राहतील त्याविषयी कोणाच्या मनात काही दुमत नाहीये, शंका नाहीये। आणि इथे महायुतीचं पण जर आपण बघितलं तर आज शिवसेना भाजप सगळे एकला चरोराचा नारा चाललाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हेच चित्र असतं, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं मला तरी काय वाटत नाही। अच्छा, पण विद्याजी इथं जर पाहिलं तर मग तुम्हाला असं वाटत नाही का की मतदानाचं विभाजन होईल किंवा मग त्याचा थेट फायदा शिंदे गटाला किंवा भाजपला होण्याची शक्यता आहे असं वाटत नाही? नाही, भाजपला कसा फायदा होईल? भाजप आणि शिंदे जर एकत्रच लढले नाही तर मग त्यांनाही फायदा होणं अशक्य आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या सीट्स भाजपला पाहिजे आहेत आणि ते काय एकनाथ शिंदे सहजासहजी देतील असं वाटत नाही। आणि इकडे काय झाले, काँग्रेसला जर असं वाटत असेल की आपण स्वबळावर लढावं तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ, यांना काही विशेष नाहीये त्याच्यामध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आणि काँग्रेस हा संबंध देशव्यापी पक्ष आहे। त्यांना जर स्वतःला असं वाटत असेल की आपण वेगळ्या निवडणुका लढवाव्या तर ते लढवू शकतात। पुढे मागे आम्ही सीट्स जे काय आहे सपोर्ट एकमेकांना देण्यासाठी सज्ज आहोत। आणि मतदार खूप हुशार असतात, मतदारांना प्रत्येक मतदाराला हे माहिती असतं की मला या पक्षाकडनं न्याय मिळू शकेल किंवा नाही आणि त्याप्रमाणे मतदार सुद्धा अत्यंत हुशारीने मतदान करताना आपण बघू शकतो। अगदी विद्याजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि वडेट्टीवार यांनी नेमकी घोषणा काय केलेली आहे ती सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहूया।
आहे